नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राजकीय नेत्याबद्दलचं माझं अलीकडचं आकलन असं आहे की त्यांना जे सांगायचं आहे तेच ते सांगतात. त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन त्यांनाही बोलायचं नसतं. पण त्यांच्या मुलाखतीतनं एक फायदा मात्र निश्चित होतो की महाराष्ट्राचं विद्यमान राजकारण नेमकं कोणत्या दिशेनं चाललं आहे आणि त्याचे परिणाम, संभावित परिणाम काय असू शकतात याचं आकलन व्हायला मदत होते. आणि श्री गोपीचंद पडळकर तर आत्ता महाराष्ट्रात बरेच चर्चेत आहेत. आणि तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. साधारणपणे असं दिसतं आहे की तुमच्या बोलण्यात तुम्ही वंचित आहात आणि प्रस्थापितानं खूप अन्याय केला आहे असं एकूण मांडणी दिसते. हे बरोबर आहे ना? बरोबर आहे ना. आणि मग ते प्रस्थापित कोण आहे? आता तुम्हाला माहीत नाहीत का प्रस्थापित कोण आहे? ते मला माहिती असून का प्रेक्षक तुम्हाला गेले 30 वर्ष तुम्हाला महाराष्ट्राचा अनुभव आहे. प्रस्थापित कोण आहेत, विस्थापित कोण आहेत, सतत सत्तेत कोण आहेत, आजोबा पंजोबांपासून कोण राजकारणामध्ये आहेत, हे आता आपल्याला तर सगळी घराणी माहीत आहेत. कुणाचं नाव घेण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. परंतु सातत्यानं महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून अनेक कुटुंब असे आहेत की सातत्यानं ती सत्तेत आहेत. म्हणजे काय काय समाजाला अजून एकदा आमदारकी मिळाली नाही आणि एका एका घरात 5-5 जणाला, 7-7 जणाला आमदारकी मिळाली, खासदारकी मिळाली, मंत्रिपदं मिळाली, अशी परिस्थिती आहे. एखाद्या घरामध्ये अजून समाजामध्ये अजून एक डॉक्टर नाही आणि एका एका घरामध्ये 10-10 डॉक्टर आहेत. परिस्थिती बदललेली आहे ना. म्हणजे प्रस्थापित राजकारणीच घराणे आहेत अशातला विषय नाही. प्रस्थापित काही समाज पण आहेत. एखाद्या घरात 2-2, 3-3 IAS आहेत, IPS आहेत, परंतु अख्ख्या समाजात एक पोलीस कॉन्स्टेबल पण नाही. असे अनेक समूह महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्यामुळं या विषयावरती आम्ही भूमिका नेहमी मांडत राहतो. आणि ज्या प्रस्थापितांनी आपल्या घरामध्ये सत्ता, त्या सत्तेचा वापर जो गेले काही वर्ष केलेला आहे, त्याचा दुरुपयोग केलेला आहे, मग त्या विषयावरती आवाज उठवणं तर आमचं कामच आहे. आम्ही ती भूमिका मांडत राहतो आहे आपल्या माध्यमातून. पण बहुधा त्यांच्या मांडणीत असं दिसतं की ते प्रमुख जरी असले तरी बाकी सगळ्या जात समूह घटकांना बरोबर घेऊन जाणं, स्पेशली धनगर समाजसुद्धा त्यांच्याबरोबर बहुसंख्येनं दिसला होता. नाही, विषय धनगर समाजाचा एकट्या कुठं आहे? OBCचा विचार केला तर धनगर समाज, माळी समाज, तेली समाज आणि वंजारी समाज हा थोडा प्रभावित समाज आहे, मोठा समाज आहे, संख्येनं मोठा समाज आहे. परंतु 246 जातींचा जेव्हा समावेश एका मोठ्या समूहामध्ये होतो तेव्हा असे कितीतरी समाज आहेत की ज्यांनी अजून मंत्रालयच बघितलं नाही. म्हणजे त्यांच्या समाजातल्या एकाही माणसानं मंत्रालय बघितलं नाही असे किमान 100 समाज असतील. आमदारकी आणि खासदारकी आणि पंचायत समिती, ग्रामपंचायत, सरपंच पद तर ते खूप दूरची गोष्ट आहे. त्यांना ते मिळू शकत नाही, त्यांच्या वाट्यापर्यंत येऊ शकत नाही. संख्येनं कमी आहेत म्हणून नाही, संख्येनं कमी आहे. आता रामोशी समाज एक विधान परिषदेचा आमदार आतापर्यंत गेलाय. किती मोठा समाज आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर मान, खटाव आणि फलटण इथं तर 40-40, 50-50 हजार समाज आहे. मी ज्या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडणूक लढवली किंवा माझं जिथं जन्मगाव आहे त्या मतदारसंघामध्ये 35-40 हजार वोटर आहेत. आटपाडीला, खानापूर, आटपाडीला, सांगोल्याला तीच परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. कुठं आहे संधी? पंचायत समितीचं तिकीट मिळायला मारामारी आहे. आमदारकी आणि खासदारकी लांबची, विधान परिषद त्यांना मिळालेली नाही. एक विधान परिषद आत्तापर्यंत मिळालेली आहे. वडार समाजाची काय परिस्थिती आहे? मारामाऱ्या करायला सगळ्यात जास्त वडार समाजाचा वापर झाला. मारामाऱ्या करायला रामोशी समाजाचा वापर झाला, धनगरांचा झाला, कोळ्यांचा झाला. सगळ्यात जास्त जेलमध्ये तीच नाव आहेत. तुम्ही तर सगळं संशोधन करणारे पत्रकार आहात, तर तीच परिस्थिती. आता सांगली जेलमधली यादी काढली तर ही सगळ्यात जास्त संख्या मिळेल. काम कोणासाठी केलं तर कुठल्या तरी पुढाऱ्यासाठीच त्यांनी मारामारी केली. वैयक्तिक त्यांचं काहीच नाही. आणि मग ह्या प्रस्थापितांनी काय अन्याय केला असं तुम्हाला वाटतं? काय न्याय केला हे सांगा ना मला. अन्याय करायचा पाडा राहू द्या, न्याय काय केला हे तर कळू द्या आम्हाला. ही जी पॉलिसी त्यांची सुरू आहे की महाराष्ट्राचे संस्कार, महाराष्ट्राची संस्कृती ही काही 100-50 घराण्यापुरती मर्यादित आहे का? मग तुमच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला असं कधी वाटलं नाही का बाबून हे भटके विमुक्त समाज आहेत, जे पालामध्ये लोक राहतात, त्यांना किमान जातीचा दाखला मिळावा, त्यांना किमान रेशन कार्ड मिळावं, त्यांना मतदान कार्डामध्ये त्यांचं नाव आहे की नाही, मतदान करायचं असतं की नाही अजून त्यांना माहीत नाही, आधार कार्ड काय असतं हे त्यांना माहीत नाही. मी आता तुमच्याशी बोलत असताना माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील 3000 मुलांची अजून आधार लिंक झाली नाहीत. मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या 3000 आधार लिंक झाली नाहीत. याचा अर्थ 3000 लोकांच्याकडे आधार कार्ड नाहीत आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना. ती जिल्ह्यामध्ये संख्या जाते 17,000च्या वर. महाराष्ट्राची संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे मी माननीय शिक्षण मंत्री महोदयांना भेटलो तर म्हटले 95% लोकांचं आधार लिंक झालं आहे. म्हणजे 5% मुलांचा अजून आधार लिंक नाही. म्हणजे त्यांच्याकडे आधार कार्ड नाही हे सिद्ध होतंय ना. महा अन्याय नाही का? म्हणजे अजून त्यांना माहीत पण नाही, त्यांच्यात एवढी जागृती पण नाही. इकडं आता मारामारी आरक्षणाची सुरू आहे, तिकडं त्यांना आरक्षण काय आहे, कसं असतं, कोण देतं, त्याचा फायदा काय होतो हे पण त्या लोकांना अजून बऱ्याच माहीत नाही.
आणि आत्ता हा जो मराठा विरुद्ध इतर समाज असा जो संघर्ष दिसतोय त्याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, आता हा संघर्ष अत्यंत टोकाला गेलेला संघर्ष आहे आणि ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ही जी आडमुठे भूमिका घेतलेली आहे, त्या आडमुठे भूमिकेचा फायदा काय आहे? म्हणजे ओबीसीमध्ये जेवढे समाज आहेत त्यांचं फार मोठं कल्याण झालंय असं काय कुणाचं लोकांचं मत आहे का? आज पण जर आरक्षणानं सगळेच प्रश्न मिटत असतील तर आज गावगाड्यामध्ये गेल्यानंतर 10x10च्या खोलीत आजोबा राहत होता, पणजोबा राहत होता, त्याच खोलीत त्याचा बाप राहतोय, त्याच खोलीत तो पोरगा राहतोय आणि त्याची पुढची पिढी पण त्याच खोलीत राहणार आहे. मग जर SC आरक्षण ST आरक्षणानं जर बदल झाला नसेल, ओबीसीनं काय होणार आहे? परंतु अशी धारणा तयार करून टाकली महाराष्ट्रामध्ये की ओबीसीतून आरक्षण मिळालं का फार मोठं कल्याण होऊ शकतं, पण तशी परिस्थिती नाही आहे, तसं होऊ शकत नाही. परंतु आता तो वाद एकदम टोकाला गेला आहे. आत्ताची परिस्थिती काय कुणी कुणाला समजावून सांगण्यासारखी परिस्थिती नाही, परंतु आता तो इतका टोकाला गेलेला आहे की गावगाड्यामध्ये लोक एकत्रित बसणं, एकत्रित बोलणं, एकत्रित चर्चा करणं हे सुद्धा आता शक्य नाही. मी या मुलाखतीत तुम्हाला काही व्यक्तीबद्दल विशेष विचारेन. जरांगे पाटलाबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या विषयावरती पूर्ण ताकदीनं लढत आहेत, अत्यंत प्रामाणिकपणे लढत आहेत, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ते जी भूमिका घेऊन चाललेली आहे ती भूमिका योग्य नाही ना. हे बघा, एखादं 5 भावाचं कुटुंब आहे, आपण लहान असताना गावात एकत्रित कुटुंब असायचं, एका घरात कारभारी असायचा, कोणीतरी एक कारभारी असायचा ना, कोणतर बैलका असायचा, कोणतर मेंढका असायचा, कोणतर शेतात काम करायचा, कोणतर मग इतर इकड तिकडची कामं करायचा आणि ते सगळं घेऊन कारभाऱ्याकडे नेऊन द्यायचा. म्हणजे ते काय सगळे जवळ काय ठेवत नव्हते. मेंढराचा विक्रा केला कारभाऱ्याकडं, म्हैस विकली कारभाऱ्याकडं, बैल विकला कारभाऱ्याकडं, बैल दुसऱ्याच्या एखादा अवताला गेला त्याचं भाडं आलं कारभाऱ्याकडे ठेवायचा. कारभाऱ्याची जबाबदारी काय होती? आता दसरा आलाय, कुणाला कपडे घ्यायचे, कुणाला नाही घ्यायचे, कुणाला काय सगळं व्यवस्थित बघायचं, पोरांची दप्तरं घ्यायची, पोरांची फी भरायची आहे, एखादं घरात लग्न आहे, 4 नंबरच्या भावाचं लग्न आहे, तर तो कारभारी करायचा. त्याच्यावरती कुणी डाऊट घेत नव्हतं, कारण त्याच्यावरती विश्वास होता. आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक विनमध्ये मराठा हा कारभारी आहे ना. मराठा हा नाही म्हटलं तर तो कारभारी आहे आणि कारभाऱ्यानं सगळ्यांची जबाबदारी घ्यायची सोडून नाही आता ते आम्हालाच पाहिजे ही जी भूमिका तुम्ही घेताय ती भूमिका ओबीसींचं नुकसान आहे, परंतु मराठा समाजाचं दूरगामी नुकसान करणारी ही भूमिका आहे. त्यांना आज कळणार नाही, उद्या कळेल, परवा कळेल, पण पुढच्या 25-30 वर्षाचं मोठं नुकसान हे मराठा समाजाचं त्यांच्या भूमिकेमधनं होतं आहे. ते मराठा समाजाच्या प्रश्नासाठी प्रामाणिक लढत आहेत, परंतु त्यातून पुढं काय होणार आहे याचा ते अजिबात विचार करत नाहीत. पण काही लोक असं म्हणतात की मराठा समाज सुद्धा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. नाही, तुम्ही विषय समजून घ्या. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे याचा अर्थ त्याला ओबीसीतूनच आरक्षण हा होत नाही ना. उत्तर द्याला तुम्हाला SC-BCचं वेगळं आरक्षण दिलंय. आत्ता तुम्ही MPSCची एक्झाम सुरू आहे, MPSCचे फॉर्म भरायचे मुलांचे सुरू आहेत, तुम्ही ओबीसीतनं पण भरलेत, EWS मधून पण भरलेत, SC-BC मधून पण भरलेत. काय प्रकार आहे? असं कसं होईल? आणि तुम्ही ओपनच्या मेरिटमध्ये आला तर तुम्ही ओपनमध्ये पण जाणार. हे कुणीतरी समजून घेतलं पाहिजे ना. पण राजकीय आरक्षण महत्त्वाचं आहे ना यामध्ये. ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण आहे, ते काय विधानसभेत आणि लोकसभेमध्ये नाही ना. SC आणि STला विधानसभा लोकसभेत आहे, ओबीसीला कुठं आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एखाद्या गावात, आता आमच्या इथं काय काय गावामध्ये सुतार, काय काय गावामध्ये कुंभार, काय काय गावामध्ये नाभिक समाजाची मुलं सरपंच आहेत ना. त्या गावामध्ये जर कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी दाखला मिळाला तर तो सरपंच होऊ शकतो का? हा अन्याय नाही का? हा अन्याय ना. तो सरपंच पण होणार नाही, तो ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, तो झडपीचा मेंबर होणार नाही. अशी परिस्थिती आहे. राजकीय आरक्षण मोठ्या प्रमाणात ओबीसींचं नुकसान करू शकतं आणि त्यामुळं आता हे आंदोलन चालू आहे म्हणूनच नव्हे, ह्याच्या अगोदर कितीतरी आहेत. आता पुणे महानगरपालिकेमध्ये, पुणे महानगरपालिका होऊन किती, मला वाटतं 2017-18ला झाली असेल, तेव्हा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी दाखल्यावरती अनेक ओबीसी जागेवरती मराठा समाजाची लोक निवडून आलेले आहेत. मला वाटते नाशिकमध्ये हायेस्ट कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीच्या जागेवरती ते निवडून आले. तेव्हा काय जरांगेंचं आंदोलन होतं अशातला भाग नाही. आता त्याला फार या सगळ्या विषयाला हवा भेटलेली आहे आणि त्यामुळे ओबीसींच्या मनामध्ये एक मोठी भीती की आता आमचं राजकीय आरक्षण गेलं, आमच्या नोकऱ्यातल्या आरक्षणाचं काय, आमच्या शिक्षणाचं आरक्षणाचं काय, हा एक मोठा प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडलेला आहे. परंतु ह्यांना कोणी समजून सांगत नाही की बाबा आता यांचं नेमकं काय करायचं, त्याच्यावरती कोणी भूमिका घेत नाही. चाललंय तर सगळेच चाला. परंतु मराठा समाजाची जबाबदारी होती की सर्व समाजाने तुम्हाला पहिल्यापासून पाठबळ दिलेलं आहे, तुम्हाला नेता मानलेला आहे, आमदार खासदारांची संख्या तुमची पहिल्यापासूनची मोठी आहे, एका एका घरात
आता साधा वसंतदादाच्या घरामध्ये किती खासदार झाले? धनगरांचा एक खासदार लोकसभेत गेलेला आहे आतापर्यंत. तुमच्या घरात वसंतदादा खासदार, शालिनीताई खासदार, मदन भाऊ खासदार, प्रकाश बापू खासदार, प्रतीकदादा खासदार, विशालदादा खासदार, आणि एखादं चुकून माझ्याकडून नाव राहिलं असेल, 6 खासदार तुमच्या एका घरात झाले. धनगरात एक पण नाही. राज्यसभेवर आमचे बापमे साहेब गेले. ज्या 1.5 कोटी लोकसंख्या असणाऱ्या धनगरांची ही अवस्था महाराष्ट्रात असेल तर मग बाकीच्या ओबीसींची अवस्था काय असेल याचा विचार मराठा समाजाच्या लोकांनी करायला पाहिजे ना. तुमच्या घरात मुख्यमंत्रीपद, तुमच्या घरामध्ये महसूल मंत्रीपद शालिनीताईंच्याकडे होतं, तुमच्या घरामध्ये मदन भाऊडं मंत्रीपद होतं, तुमच्या घरामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये मंत्री झाले. किती एका घरातलं मी सांगतोय, अशी कितीतर घरात आहे. ही प्रस्थापित व्यवस्था आहे. म्हणजे थोडक्यात मराठी प्रस्थापित आहेत आणि नाही, असं नाही काय अन्य असतील ना. मराठा समाज मोठ्या संख्येनं आहे. अन्य काही घरं असतील ना की त्यांच्याकडे 50 वर्ष 40 वर्ष त्यांच्याकडे घरात सत्ता आहे. परंतु याचा अर्थ असा की 90% तर मराठा समाजाची लोकच राजकारणामध्ये सगळ्यात पुढे आहेत. आता मराठाच्या विधिमंडळाची संख्या काढली, काय परिस्थिती आहे? मग तुम्ही ओबीसीना पण द्या आरक्षण विधानसभेचं, ओबीसीना पण द्या आरक्षण लोकसभेचं, आणि तिथलं मराठा कुणबी कुणबी मराठा वगळा, त्यांचा वेगळा प्रवर्ग करून टाका. वादच संपून जाईल ना. कुणी तर याच्यावरती बोला ना. तुमचं म्हणणं असं की विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये ओबीसीला विधानसभा लोकसभा द्या वेगळा प्रवर्ग, SC ST सारखा. ओबीसीसाठी द्या ना. हे भांडणच मिटून जाईल. यांना ओबीसी सगळं देऊन टाका. नवीनच मागणी आता. नाही, मोठा विषय आहे केंद्र सरकार. सगळ्यांनी विचार करायची आवश्यकता आहे ना. वाद मिटणार कसा हा? वाद मिटायसाठी तुमच्याकडे काय आहे, सोल्युशन काय आहे? आता एवढा मराठामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. सरकारच्या पुढे एकशे प्रश्न आहे. इकडून मराठा समाज आक्रमक आहे, इकडून ओबीसी समाज आक्रमक आहे. काय सरकारनं करायचं? सरकारची भूमिका नेमकी काय घ्यायची? कुणीतरी सांगितलं पाहिजे ना पुढे येऊन. खास करून फडणवीसांनी काय घ्यायची? काय त्यांना तर सगळ्यांनी नुसतं बंदूकच सगळ्यांनी लावायची. फडणवीस नको का? अडचण काय? जाऊ त्या विषयावर बोलत नाही. दुसरं तुम्हाला काय अडचण? नाही, अहो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती का तुम्ही एवढं तुटून पडता? काय कारण आहे? कारण त्याची जात. अरे पण त्याच्याकडे व्हिजन आहे ते बघा ना. तुम्हाला गेल्या 40-50 वर्षात जमलं नाही. प्रस्थापित पुढाऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्रात काम केलं, तुम्ही व्हिजन देऊ शकला नाही, महाराष्ट्रामध्ये विकास नाही करू शकला. माझे नेते आहेत म्हणून मी बोलत नाही, ही वस्तुस्थिती आहे की त्यांच्याकडे काहीतरी वेगळ्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत. त्या संकल्पना सत्तेत आणण्याची क्षमता आहे. त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी ते रात्रीचा दिवस करतात आणि त्यांचं राजकारणामध्ये चांगलं चालतंय, केंद्रामध्ये चालतंय, राज्यामध्ये चालतंय. एक विजनरी नेता आहे. असा नेता झालाच नाही महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. माझा नेता आहे म्हणून मी बोलत नाही, पण अत्यंत जबाबदारीने बोलतोय. या महाराष्ट्राचा सर्वकष विचार करणारा, मराठवाड्याचा, विदर्भाचा, खानदेशाचा, पश्चिम महाराष्ट्राचा, कोकणाचा, मुंबईचा, सर्व विभागाचा, सर्व समाजाचा. मराठा समाजाला काय पाहिजे? मराठा समाजाला कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिलं? नाही दिलं. यशवंतराव शरद पवार. आता त्यात गेलं तर परत वाद. उद्या माझे परत वाद नाही. नाही, त्या माझा स्वभाव माहिती. नाही, तुम्हाला माहिती आहे, पण परत तुम्हाला माहिती आहे सगळी लोक. हे कसं असतंय, या महाराष्ट्रामध्ये काही लोक ठरवून मोठी केलेली आहेत, ठरवून मोठी केलेली आहेत. परंतु आपण तेव्हा बोललो मग तुझी लायकी काय, तू एवढा कशाला बोलतोय? अरे तुम्ही केलं काय हे दाखवा ना. पवारांची 4 कामं तुम्ही अशी दाखवा ना. महाराष्ट्रामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री होता की ज्याचा रोज लाखो लोकांना फायदा होतो. मी देवाभाऊची कामं सांगू शकतो ना. जलयुक्त शिवारसारखं काम 28,000 गावामध्ये काम झालं. आज तिथं माझं पडळकरवाडी गाव, जिथं 2 पिकं निघत होती तिथं 3 पिकं निघतात. 3रं पीक दरवर्षी एक वाढतंय. हे आमूलाग्र बदल करणारं काम आहे ना. माझ्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकदा टेंडर काढून 2,000 कोटी दिले आणि आत्तापर्यंत एवढ्या पुढारे होते त्यांनी 100 कोटी 50 कोटी. आता 1 महिन्यामध्ये आमचं सोलारचं टेंडर येत आहे. आमच्या इथल्या शेतकऱ्याला म्हैसाळचं वीज बिल भरता येत नाही. मग त्याला पर्याय काय? तर ही सोलारवरती सगळी म्हैसाळची योजना आणायची. म्हणून 1,500 कोटीचं टेंडर एका ठोक्यात निघतंय. मी ज्या मूळ मतदारसंघातला आहे तिथं 7,000 कोटीचं टेंडर टेंबूचं काढलं. नदीजोड प्रकल्प आणलाय. मराठवाडा वॉटर ग्रीडचा सारखा एक नवीन प्रकल्प त्यांनी मांडला, मध्ये त्यांनी बंद केला होता. हे अगोदर का नाही झालं? अगोदर सरकार नव्हतं का? अगोदर बजेट नव्हतं का? अगोदर जलसंपदा खातं नव्हतं का? केंद्र सरकार नव्हतं का? होतं सगळं, पण करायचं काय नाही. लोकांना दाबून ठेवायचं, त्यांना मागास ठेवायचं, त्यांच्या मागासलेपणाचा, त्यांच्या अडाणीपणाचा, त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घ्यायचा आणि वारंवार सत्ता करायची. हे देवाभाऊ करत नाहीत ना. अजित पवारांच्या बद्दल काय मत आहे तुमचं? आता मी त्यांच्याविषयी काय बोलणार सांगा ना.
आता ह्या घडीला मी स्पष्ट बोलू शकत नाही ना. जेव्हा भूमिका मांडायची तेव्हा मांडत होतो मी. आज ते सत्तेमध्ये आहेत, अर्थमंत्री आहेत, अर्थ खातं त्यांच्याकडे आहे. मला अजित पवारांच्याबद्दल माझं सरकारकडे एवढंच म्हणणं आहे की आता जत माझा मागासलेला मतदारसंघ आहे, म्हणजे निधीच्या दृष्टिकोनातून जे बारामतीला दिलं आहे ते मला जतला द्या, माझी दुसरी कुठली मागणी नाही सरकारकडं. जसं अजितदादा बारामतीला विकासाला पैसे देतात तशा पद्धतीने तुम्ही आमच्या तालुक्याला द्या, किंवा महाराष्ट्रातले असे जे मागासलेले तालुके आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा निधी राज्य सरकारनं दिला पाहिजे. 100, 200, 500, 1000, 2000 कोटी रुपयाचा. का तो आमचा अधिकार नाही ना? आम्ही महाराष्ट्रात आहे ना. आमची पण लोक काय टॅक्स भरत असतील, आमची पण लोक काय कपडा घेतला त्याचा टॅक्स जात असेल, साखर घेतली त्याचा टॅक्स जात असेल, पावडर घेतली त्याचा टॅक्स जात असेल. म्हणजे एका तालुक्याला तेच दुसऱ्या तालुक्याला. आता अजितदादांच्या बद्दल मी काय अशी भूमिका मांडू शकत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये. सत्तेत तुमच्या सहकार्य हां, म्हणून. पण तरी तुम्ही बोललात की जे बारामती अर्थमंत्री आहेत ते सगळं बारामतीला घेऊन जातात. नाही, ते तुम्ही म्हणताय. मला जे बारामतीला देतंय ते जतलं द्या, म्हणजे आम्हाला नव्यानं मागणी करण्याची आवश्यकता पडणार नाही. नाही, मी त्यांच्यासाठी हा प्रश्न का विचारला, कारण ते मधल्या काळात तुमच्याबद्दल असं म्हणाले की तुम्ही जरा जपून बोललं पाहिजे, आमच्या मित्रपक्षातले लोक असतात. मी जपूनच बोलतोय. मी कुणाला काय आता काय वाकडं बोललो का? तुम्ही अजितदादांच्या विषयी शरद पवारांच्या बद्दल तुम्ही बोलल्यानंतर ते बोलले होते बहुतेक मला. नाही, मी वाकडं शरद पवारांच्या बद्दल पण काय बोलत नाही. मी काय भूमिका मांडतोय त्याच्यावर ते उत्तरच पवारांची पार्टी देत नाही. मी काय म्हटलं, ओबीसीचं मंत्रालय देवाभाऊ आल्यानंतर स्थापन झालं, पवार असताना का नाही स्थापन झालं, त्यांच्या डोक्यात का नाही आलं, ह्याचं उत्तर देणे दिलं पाहिजे की नाही? ते म्हणतील ना ओबीसीला पहिलं जे आरक्षण दिलं ते पवारांच्याच काळात मिळालं. हे बघा, तुम्ही काही कॉन्क्रीटली केलं पाहिजे ह्या लोकांच्यासाठी. आता आज पालात राहतात. मी आताही आमच्या सरकारकडे सातत्यानं मागणी लावून धरतोय, पालात्या लोकांच्यासाठी काहीतरी तुम्ही बजेट द्या वेगळं. ओबीसी म्हणून आता मोठे समूह आहेत समजा, आता लोकांचा काही आक्षेप पण आहेत. माळी, धनगर, वंजारी, तेली मोठे समाज आहेत, ते आरक्षण सगळं फायदा घ्या, हां, असं लोकांचं म्हणणं आहे. तर तुम्ही छोट्या लोकांच्यासाठी वेगळं करा ना. आमचीच मागणी आहे तशी. जे आता लोक पालात राहत आहेत, फिरत आहेत, फिरस्ती आहेत, गावगाड्यामध्ये त्यांची जमीन नाही, त्यांना घरं नाहीत, घरं बांधायला जागा नाही. आता घरकुल मंजूर केली मोदी साहेबांनी, 30 लाख घरकुल मंजूर केली, पण आता पण त्यांना घरं बांधायला जागा नाही. ह्याच्यासाठी काहीतरी वेगळंच बजेट बाबा, त्यांनाच ते डायरेक्ट जाणार, मध्ये आधी कुणी नको. ते समाज तुम्ही आयडेंटिफाय करा. भटक्या विमुक्तातल्या ज्या 51 जमाती वेगळ्या आहेत त्यातल्या समजा धनगर बाजूला ठेवा, वंजारी बाजूला ठेवा, बंजारा बाजूला ठेवा, बाकीच्या सगळ्या लोकांसाठी एक वेगळं बजेट करा ना. छोटे छोटे समाज आहेत, जाऊ द्या त्यांना. किंवा मायनर ओबीसी जो आहे, गावात राहतो परंतु भटकंती करत नाही, अशा लोकांचं वेगळं बजेट करा. आम्ही नव्यानं मागणी करतोय, आमच्याही सरकारकडे करतोय. सरकार विचार करेल त्या विषयावरती. आता देवाभाऊनी वेगळी वेगळी 18 महामंडळ केली एकनाथ शिंदे साहेबांनी आणि दोघांनी, तर चांगला आहे ना. आता त्यांना फंड द्यायची प्रक्रिया सुरू होईल. आता त्यांनी उपकंपनी केली होती, त्याला उपाध्यक्षांनी 3 सदस्य दिले होते. मी माननीय CM साहेबांना पत्र दिलं की याला अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 11 सदस्य करा, कारण होईल आता ते. आणि त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा द्या, लोकांना कळू द्या ही काय सिस्टीम आहे. सगळ्या विभागातून जर सदस्य घ्यायचे म्हटलं तर 3 सदस्यावर हे होणार नाही. तर सगळ्या लोकांना संधी मिळेल. जेव्हा ह्यांना संधी मिळेल आणि ते पदाधिकारी म्हणून मंत्रालयात जातील, त्यांना पण कळलं ना बाबा काहीतरी आपल्या लोकांच्यासाठी आपण केलं पाहिजे. हे तुमचं आज एक स्टेटमेंट बघितलं, तुम्ही संग्राम जगतापांना पाठिंबा दिला त्यांच्या त्या वक्तव्याबद्दल. हो, दिला ना. ते योग्य असं मला वाटतं. कोणतं स्टेटमेंट? ते जे असं म्हणाले की ईदमध्ये, नंतर त्यांचा खुलासा आला की ईदमध्ये मुस्लिम ईदमध्ये जर अशी पत्रकं वाटत असाल तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून, ती पत्रकं काल सभेमध्ये दाखवली अहिल्यानगरच्या. आता तुम्ही मला सांगा की जर असं कोणी प्रत्येक ईदला अशी पत्रकं वाटत असतील तर मग संग्राम भैया जगतापांनी भूमिका घेतली ती कशी काय चुकीची आहे? सुरुवात कोण करतंय? मग त्याचा विचार सगळ्यांनीच करण्याची आवश्यकता आहे ना. आणि त्यामुळे मी त्यांचं समर्थन करतोय. आणि ते हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत, अत्यंत परखडपणे घेत आहेत, कुठल्याही परिणामाचा विचार न करता घेत आहेत. हे पण काय कमी नाही ना. तुमचं पण तोच मला हल्ली स्टँड दिसतो, प्रखर हिंदुत्ववादी आहे तुम्ही. आणि मी तर भूमिका घेतलेलीच आहे. तो मग हिंदू काय अडचणीत आहेत? नाही नाही, विषय अडचणीचा नाही. हे बघा, इथं एक प्रकरण घडलं धर्मांतरणाचं. आता माझ्या गावावर ख्रिश्चन आहेत का? ते तुम्ही पुण्याच्या ह्याच्यात जेव्हा नाही नाही, हे खेडेगावात ख्रिश्चन आहेत का? नाहीत. लोक कन्वर्ट का व्हायला लागलेत? समजा एखाद्या शहरामध्ये चर्च आहे, मागच्या 50, 60, 70 वर्षापूर्वीचे तिथं ख्रिश्चन आहेत, ठीक आहे, तिथं आपण समजू शकतो. पण जे गावच्या गावं
जिथं कुठं काही संबंधच नाही तिथं पण लोक येऊन प्रचार करायला लागलेत, त्यांना आमिष दाखवायला लागलेत. त्यांचं देव सगळे उचलून नदीत टाका, देव तुडवतेत. तुमचा देव आम्हाला काय करतो का शिवे देतात. त्यांना धान्य द्या, त्यांना कपडे द्या, त्यांना मुलांना शाळेचं साहित्य द्या. एवढ्या किरकोळ कारणावरती तुमचा आजार बरा करतो, मंत्र म्हणतो, तुमच्या किडनीचा आजार बरा करतो, तुमच्या हृदयाचा आजार बरा करतो. लोकांना फसवत आहे. हे योग्य आहे का? लव जिहादसारख्या घटना घडतायत. बरं लग्न करून सोडलं जातं आहे पोरं 1-2 जन्माला घालून. बरं एकाच मुलानं 3, 4, 5 कसं काय शक्य होईल? आणि जयंत पाटलाबद्दल काय मत आहे तुमचं? आता मी तो विषय बोललो ना, त्या विषयावरती एकदम सगळी माझी भूमिका क्लिअर झालेली आहे. आता त्यांच्याकडे आपल्या माध्यमातून माझी एकच मागणी आहे. ते अत्यंत सुसंस्कृत आहेत, अत्यंत संस्कारी आहेत. आम्ही नालायक आहोत, आमच्यावर संस्कार नाहीत. ठीक आहे, जतचा माझा जो कारखाना 40 कोटीमध्ये तुम्ही घेतला आहे, 280 एकराचा. आता तुम्ही त्या कारखान्यात वैयक्तिक घेतला का? हो, राजाराम पाटील सहकारी कारखाना म्हणून वैयक्तिक एक खाजगी ट्रस्ट? खाजगी. बरं. मग आता माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आता त्या कारखान्यासमोरनं झाला, अत्यंत सुसंस्कृत संस्कारी माणूस आहे आणि जत तालुक्यातल्या दुष्काळी लोकांची अत्यंत त्यांना काळजी आहे. आणि जिथं आता 10 लाख रुपये गुंठ्याचा दर आहे, अशी 280 एकर जमीन, कारखान्याची पूर्ण बिल्डिंग, सगळ्या त्यांच्या स्टाफला राहायची बिल्डिंग, अशी मस्तपैकी मस्त सगळी प्रॉपर्टी आहे. आणि मला वाटते काही कोटी रुपये नुसत्या कॅनॉलचे त्यांना परत मिळालेले आहेत. आता एवढे वर्ष त्यांनी कारखाना चालवलेला आहे, तर तोनी आता मुकाट्यानं कारखाना तो जतच्या सभासदांच्या नावावरती परत करावा, अन्यथा मी यावर्षी कारखाना चालू देणार नाही. अच्छा. हां, मग ही नवीन आता तुम्ही भूमिका घेतली? हां, नवीन. आणि एकदम जोपर्यंत कारखाना त्यांनी अत्यंत सुसंस्कृत आहेत ना, दिला पाहिजे ना परत. तुम्ही चोऱ्या मोऱ्या करत नाही, दरोडे टाकत नाही, 40 कोटीमध्ये भाड्यानं पण कारखाना मिळत नाही. तुम्ही तर राज्यभर फिरता, कुठलाही कारखाना भाड्यानं दिला आहे, त्याचं भाडं तुम्ही बघा, तेवढ्या वर्षाचं वजा करा, उलट फिरल त्यांच्याकडे भाडं आमचं. तो कारखाना तुम्ही आमच्या जतच्या लोकांना परत द्या, अन्यथा यावर्षी तुमचं धुराडं आम्ही पेटू देणार नाही. मग माझ्यावर केस होऊ दे, जेलमध्ये जायला लागू दे, मी तिथं संघर्ष करणार. पण ते आत्ता हल्ली तुमच्याबद्दल 2 वक्तव्य त्यांनी केली. काय की काय करेक्ट काय तुम्ही माहिती आहे? नाही, ते जाऊ दे त्यांचं, त्यांना मी पुरून उरलो आहे. त्यांना काय करायचं ते करू द्या. त्यांच्या आता बैठका सुरू आहेत. काल पण काय काय बैठका झाल्या असं टी व्हीवरती मी ऐकलं. कशा? नाही, इथल्या सगळ्या पुढाऱ्यांच्या, सगळे एकत्र. हो, बंद दाराआड चर्चा झाली. बंद दाराड, खोल्या दाराड त्यांचं सुरू आहे. त्यांना काय करायचं ते करू द्या. त्यांचं चालू आहे. त्यांचं तुम्ही काय प्रत्युत्तर दिलं ना त्यांना, की ते काय म्हणाले तुम्हाला, मी असं हे करून करेक्ट? नाही, मी काय सांगितलं त्यांना काय सांगायचं ते. आणि त्यांना आता त्यांचं फक्त जत आणि आटपाडी 2च त्यांचे विषय आहेत सगळ्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांचे. जत आणि आटपाडी, त्यांना दुसऱ्या जिल्ह्याचं काय पडलं नाही. गोपीचंद पडळकरचं तिथं काय येऊ देऊ नका. अरे लोक आहेत, मी आहे, आणि मी त्यांना काय लढायला एकदम तयार आहे. त्यात मला काहीच अडचण नाही. माझ्यासाठी काही नवीन नाही. जयंत पाटलांना बायका किती आहेत? काय मला काय माहिती, त्यांनी सांगितलं पाहिजे ना, त्यांना विचारा तुम्ही. तुम्ही तुमच्या भाषणात असं म्हणालात एक ठिकाणी की घरात सुद्धा लोक घेत नाहीत. मी सांगितलं सगळं तर घेणार नाही असं म्हटलं, अजून सांगितलं नाही. मी योग्य वेळ आल्यानंतर सांगेन. पण त्यांचा जो एकूण राज्य पातळीवरचा चेहरा आहे ते, आणि तुम्ही जे सांगत आहात ते, कारण मी तुमची सगळी भाषणं तर तुमची मुलाखत करण्याच्या आधी ऐकली, तर माझ्या असं लक्षात आलं की जे जयंत पाटील महाराष्ट्राला माहिती आहेत त्याच्यापेक्षा फार वेगळे जयंत पाटील आहेत असं तुमची एकूण मांडणी दिसते. माझी न हो, सगळ्यांनाच माहीत आहे. पण तुम्ही ते सगळं कोणी उघडं करणार, सगळ्यांना माहीत आहे. सगळे स्मार्ट चेहरे जसे दिसतात तसे असतात असं नसतं. त्याच्या पाठीमागं बरंच काही दडलेलं असतं. उदाहरणार्थ हा दिला मी नुसत्या कारखान्याचा इथला विषय. महाकालीची ती परिस्थिती आहे. महाकाली साखर कारखाना तर एकदम शहरात आहे. कोर्टानं जमीन विक्री करायला परवानगी दिल्या आणि दर काढलाय 30 लाख रुपये गुंठा. 280 एकराची झाली किती बघा, कॅल्क्युलेटरमध्ये पण ते बसत नाही. आणि तो कारखान्यावर कर्ज आहे 110 कोटी नुसतं. 15 कोटी त्यांनी भरलंय, 35 कोटी ते उद्या भरायला तयार आहेत, भरूनच घेत नाही. का तर त्यांना घ्यायचं आहे. 5 वर्ष कारखाना बंद पडलाय.
संभाजी पवारांच्या कारखान्याची तीच अवस्था. त्यामुळे तो काही विषय लोकांना सगळ्या माहीत आहे आणि त्याच्यावरती जशी त्यांच्याकडून येईल तशा पद्धतीने मी उत्तर देत राहील. आरेला कार्य होणारच. होणार, 100% होणार. का नाही होणार? मी काय पाया पडू काय? तुम्ही आणखीन एक विषय सांगितला. कोणीतरी एक बेळगावला आजारी मनुष्य होता. हो, तो काय विषय? तो रमेश पोरवाल. तो बेळगावला ॲडमिट होता KLEला. आणि आता त्याची माहिती मी मागवतोय. तो यांचाच कार्यकर्ता? त्यांचा कार्यकर्ता आहे. त्याच्या मुलाची काहीतरी दुपारी बाईट पण आला. आमच्या अन्याय नाही, त्याचा काही विषयच नाही ना. माझा प्रश्न असा आहे की एक व्यक्ती बेळगावमध्ये दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्या व्यक्तीचा ईश्वरपूरमध्ये दस्त कसा होतो? ॲडमिट असताना म्हणजे डेथ झाली आहे त्यांची आणि त्या दिवशी दस्त झाला आहे. त्यामुळे आता मी सगळे दस्त मागवतोय. KLEमध्ये किती तारखेला त्यांचा मृत्यू झाला त्याचं सगळं मृत्यू सर्टिफिकेट मागवतोय आणि तेव्हा मी लोकांच्या समोर येईल. त्यामुळं कोण कोणाला काय म्हटलं त्यापेक्षा अशा पद्धतीचा दस्त कसा काय होऊ शकतो याचं उत्तर तर द्यावं लागेल ना. आणि तुमच्या मते हे जयंत पाटलांनीच केलं सगळं? हां, तेच आहेत ना, दुसरं कोण आहे? तिथं तुम्ही ईश्वरपूरमध्ये लोकांच्या जरी मुलाखती घेतल्या तर ती लोक तुम्हाला सांगतील. पण त्यांच्या वडिलाची प्रतिमा तर फार असा उत्तम नेता राजाराम बापूंची आहे, जेवढी आम्ही समजतो तेवढी. जाऊ दे आता त्या विषयावर नको बोलायला. बाकी नाही, मी यासाठी म्हणालो की कारण मी आणखी मला जे अपेक्षित आहे ते प्रश्न, कारण मला विचारा तुम्हाला ना आधी तुम्ही. समजून घ्यायचं तुम्ही होतं. विचारा ना. नाही, काय आहे, साधारणपणे अशी मांडणी केली जाते की श्री देवेंद्र फडणवीस यांना जे बोलता येत नाही ते पडळकर साहेबाच्या हे नालायक लोक अशी बोलतायत. हं. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणे बहुजनांचा वापर करू. अरे बहुजनांचा तर वापर तुम्ही केला. बहुजनांचे कर्दनकाळ तुम्ही आहात. अच्छा, बहुजनांचं कल्याण देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. ते कशाला मला सांगतील असं बोल म्हणून? तुम्हाला काय रोज गरज सकाळी आहे? फोन करून असं बोलावं? अरे कशाला करतील ते? काय गरज आहे त्यांना? जयंत पाटील हे त्यांच्या कुठं असं पासांगाला पण नाहीत. हे स्वतःला मोठे समजणारे नेते आहेत. आणि देवाबाबा असलं कशाला सांगतील मला? आता ह्यांना मीडियात उत्तर काय द्यायचं तर मग त्यांच्यावर ढकलायचं. मग त्यांनी यांना सांगितलं का कारखाना ढापा म्हणून? त्यांनी सांगितलं का दुधात भेसळ करा म्हणून? अच्छा, त्यांची दुधात भेसळ पण आहे. अरे बघा ना किती मोठा विषय सुरू आहे, सगळीकडेच सुरू आहे. ज्या दिवशी मी मंत्रालयामध्ये विधान भवनाच्या पुढं दुधाचा प्रयोग करून दाखवला त्या दिवशी त्यांचा MD कुठनं परत आला जाऊन माहिती घ्या. 2 दिवस कुणाला आतच येऊ देत नव्हते त्या दूध संघामध्ये. अरे घाणेरडं काम आहे ना हे. सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे का? तुम्ही दुधामध्ये सगळे प्रस्थापित आहेत. त्यामध्ये दूध संघ कुणाचे आहेत? लाख 4-4, 5-5 लाख लिटर दुष्काळी तालुक्यात सुद्धा दूध तयार होतं. कुठनं येतं आहे दूध? एवढं दूध असतं का? अरे तुम्ही लोकांच्या मृत्यूशी जीवनाशी खेळताय. लहान लहान बाळं ते दूध पित आहेत. हे कुठल्या संस्कारात नाही येते? एका टँकरचे 2 टँकर, 2 टँकरचे 4 टँकर, हे कुठले संस्कार आहेत? मग आम्ही नालायक बरे ना, आम्ही 4 शब्द बोलून तर आम्ही गप्प बसतोय. आम्ही असं तर काय उद्योग करत नाही. मुंबईमधल्या माणसाची काय चूक आहे? जो 70-80 रुपये लिटरनं दूध घेतोय त्याला माहीत आहे का तुमचा ब्रँड TVला येतो जाहिरात, हिरो देऊन तुम्ही जाहिरात देत आहे. त्या लोकांना काय माहीत आहे तुम्ही काय त्यात मिसळ आहे म्हणून? याचे पुरावे पण आहेत तुमच्याकडे? सगळे लोक हे करतात. पुरावे आहेत ना, मी करून तर दाखवलं प्रात्यक्षिक. मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी मुद्दाम म्हणून ह्या संपूर्ण मुलाखतीमध्ये आधी त्यांना व्यक्त होऊ देतोय, कारण त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्यानंतर आपण त्यांना जे आपल्याला जसं वाटतं त्या पद्धतीचे प्रश्न तर जरूर विचारू. आत्तापर्यंत तुमच्या जयंत पाटलाच्या मांडणीत मला असं दिसतं की जयंत पाटील हे चारित्र्यहीन आहेत. नाही, मी म्हटलो नाही. तुम्ही त्याला विचारा ना. लोक म्हणतात मी काय त्याला गावात काय 2 लग्न होत नाहीत का? तुमच्या गावात कोणाची 2-3 लग्न झालेत का नाही? आपल्या बरेच राजकीय नेते सापडतील आपल्याला. नाही मग ह्यात काय आहे? आता एवढे गोपीचंद पडळकरची जीभ घसरली. गोपीचंद पडळकर परत बरळला. अरे काय बरळला? गावात कुणाची लग्न 2-3 झालेत का नाही? माझ्या विभूतवाडी गावामध्ये एकाची 7 लग्न आहेत. आमच्या जवळचे होते ते. असं काय त्यामध्ये? 7. गोपीचंद पडळकर जीभ घसरली. अरे काय घसरली? इथंच जीभ आहे ना, कुठं जाते? गोपीचंद पडळकर बरळला. तिकडून काय बोला त्याने दणका दिला. गोपीचंद पडळकर ठोकला. गोपीचंद पडळकरच्या समोर शड्डू ठोकला. हे मीडियातलं तुम्ही सांगा. मीडिया अरे काय प्रकार चालू आहे? अरे मी नुसतं म्हणलं कुणाचं मंगळसूत्र आहे तर म्हणलं गोपीचंद पडळकर खाली गेला एकदम. संस्कृती नाही, संस्कार नाही. अरे तुमचे काय संस्कार लोकांना माहीत नाही काय? मला कायला बोलायला लावताय? हां,
आपण काचेच्या बंगल्यात राहतो, कशाला तुम्ही हे करता? एक मात्र खरं आहे, मी पडळकरांच्याकडे यायच्या आधी त्यांच्या त्या मंगळसूत्र चोरी संदर्भातली सगळी माहिती आणि ती 1.5-2 वर्षापूर्वीच समजून घेतली होती. माझ्या मते तो आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. पडळकरांनी काही तिथे चोरी वगैरे केलेली नाही, पण तरीसुद्धा हा आरोप तुमच्यावरती जाणीवपूर्वक केला जातो. हे काही बहुतेक कॅरेक्टर असोसिनेशन आहे. अहो बघा ना तुम्ही, एक लग्न आहे खरसुंडी गावातलं, त्या लग्नातल्या पत्रिकेतला मी प्रमुख पाहुणा आहे. आमच्याकडे 1-2च नावं टाकतात, काय काय भागात 5-50 नावं टाकतात. त्या पत्रिकेतला प्रमुख पाहुणा मी लग्नाला 1 तास उशिरा गेलो आहे. तिथं लग्नात काय बादाबादी झाली आणि त्याची केस दाखल झाली आटपाडी पोलीस स्टेशनला. गोपीचंद पडळकरनं मंगळसूत्र चोरलं. आमच्या नात्यातली लोक आहेत, आमच्या नात्यातली लोक आहेत. राजकारण किती घाणेरडं आहे बघा. तुम्ही एखादं नवीन पोरगं राजकारणात आल्यानंतर त्याला कसं संपवता, त्याला कसं बदनाम करता. अरे तेव्हा तुमच्याकडे सफारी गाड्या नव्हत्या, तेव्हा मी सफारी गाडीनं फिरत होतो. आणि आज तुम्ही राज्यभर त्याचं मीडियामध्ये सांगताय गोपीचंद पडळकर चोर आहे. अरे तुम्ही उत्तर द्या ना. मी काय विचारलं तर तुम्ही मला किती दिवस टाळणार आहे? मी एखादा विषय मांडला, तुम्ही किती दिवस टाळणार आहे? तुम्हाला बोलावं लागेल ना त्या विषयावर. एक दिवस गोपीचंद पडळकरची लायकी काय, आम्ही त्यावर बोलत नाही, आम्ही तिकडे लक्ष देत नाही. ते मागच्या दारातनं आलाय, विधान परिषदेला होतो तेव्हा. आता पुढच्या दारातनं आलो तर मग ते कसं काय आला, वोट चोरी झाली ना, अमुक झालं. अरे काय मग तुम्ही आतापर्यंत हेच करून आला का राजकारणामध्ये? समोरासमोर हे उत्तर देऊ शकत नाहीत ही लोक. एकदम डरपोक घाबरट आहेत. ह्यांना लागतो पोलीस, PI, तहसीलदार, प्रांत, SP, कलेक्टर, त्याशिवाय ह्यांचं राजकारण चालत नाही. ह्यांना जर काढलं ना बाजूला, अरे बापरे, हे चौकात पण येणार नाहीत. ह्यांची हिंमत नाही. एकाची नव्हे, मी अनेक जणांनी सांगतोय, जेवढे प्रस्थापित आहेत त्यातले 90% डरपोक आहेत. प्रशासनाशिवाय त्यांचं राजकारण चालू शकत नाही. खोटे गुन्हे, विनयभंगाचे गुन्हे, बलात्काराचे गुन्हे, मर्डर झाले, टाका ह्यांची नावं कुणाची पण. कोण बघतंय हो? कोण सोडवणार? 2-2, 4-4 वर्ष लोक आत कुजत पडतात. शरद पवारांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? काय मत आहे म्हणजे? तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रात एवढा विजनरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो आहे ना. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत विजनरी आहेत. हे मीच म्हणतोय नव्हे, गावगाड्यातील लोक म्हणतात. उगाच त्यांना निवडून देत नाहीत. ते काय स्ट्रॉंग लीडर नाहीत एखाद्या कुठल्या जातीचे, तरी लोक एवढे निवडून देतात. म्हणजे काय लोक काय महाराष्ट्रातली काही वेडे आहेत का? त्यांना माहीत आहे ना हाच माणूस काहीतरी करू शकतो. आणि शरद पवार आता काय करणार आहेत? जेव्हा त्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांना करता आलं नाही. आता ते काय करू शकतात? आता काय करू शकत नाहीत. आता त्यांच्या हातात काय आहे? पण तुम्हाला असं नाही वाटत की शरद पवारांनी एक सामाजिक एकोपा, नामांतरासारखी गोष्ट, माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या, नामांतराची गोष्ट असेल, मग एकोपा कधी सगळे घर जळलं? थांबा तर खरं. त्याच्यानंतर हिंजवडीसारखी एक IT पार्क असेल, अनेक ठिकाणचे MIDCs असतील, महिला कल्याणाची योजना असेल, या ठिकाणी शरद पवारांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली. आणि शरद पवारांनी सगळ्या जात समूहाला बरोबर घेऊन राजकारण केलं. कुठल्या जात समोर घेतलं? आता रामदास आठवलेपासून किती अरे उदाहरणं एकाला घेतलं म्हणजे झालं का? त्या जमाजाचं कल्याण झालं का? दिली. मी आमदार तुमच्या झालो, धनगर समाजाचे कितीतरी महत्त्वाचे नेते त्यांच्याबरोबर होते. कुठं मी आमदार झालो म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण झालं? शेवटी रिप्रेझेंटेटिव्ह लागतं ना. नाही नाही नाही, असा नाही विषय तो. तुमचा का राग आहे एवढा शरद पवारवर? राग कुठं आहे तेव्हा? तुमच्याकडे 40-40 वर्ष जेव्हा सत्ता असते एका व्यक्तीकडं, त्या व्यक्तीला प्रश्न विचारायचे नाहीत? 40-40 वर्ष तुम्ही जर सत्ता एक हाती भोगत असाल तर त्या विषयावरती तुम्हाला बोलायचं नाही आम्ही? हिंजवडीसारखी तुम्ही IT पार्क आणला, मग आता का चाललाय? तुमचीच लोक तिथं दादागिरी करतायत ना, तुमचीच लोक तिथं गुंडगिरी करतायत ना. तिथं कोण आहेत लोक? मागच्याच मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी बातमी आली होती, तिथले सगळे लोक निघून चालली. MIDC केल्या, कुणाच्या जागेत केल्या? जागा कुणाच्या आहेत? कुणाचे? बघा ना तुम्ही, माहिती काढा ना. MIDCच्या जागेचे आरक्षण ही कुणाच्या लोकांच्या जागेत टाकलेत? हे कुठलं सामाजिक ऐक्य आहे? हे मराठेतरांच्या ह्याच्यात टाकले. बघ बऱ्यापैकी. का असं? कारखान्याची जागा कोणाच्या आहेत? जतचा कारखाना कोणाच्या जागेत आहे?
आटपाडीचा कारखाना कोणाच्या जागेत आहे? स्वतः जयंत पाटलाचा कारखाना कोणाच्या जागेत आहे बघा. हे मांडायचं नाही आम्ही, ह्याच्यावरती बोलायचं नाही. धरणं कोणाच्या जागेत केलेत? विदर्भातली धरणं अजून त्या लोकांना नोकरी नाही. अजून मी तुमच्याशी बोलत असताना 70 गावं उठली पैनगंगा धरणातली. कुणाची आहेत गावं? अख्खी धनगराची गावं. ह्या विषयावरती आम्ही बोलायचं नाही. बरं ठीक आहे, उठली तर उठली, ठीक आहे की त्यांना काहीतरी द्या तुम्ही. शिकडच्या मराठा समाजाची गावं उठली, अजून त्या लोकांना काय मिळालं नाही. अजून त्यांचं पुनर्वसन सुरू आहे. हे जे कोयना वगैरे झालंय ते अजून लोक म्हणतात आम्हाला जमीन द्या. मग तुम्ही होता त्या काळामध्ये, तुम्ही सगळं करत होता. सामाजिक ऐक्य म्हणजे एखाद्या समाजाच्या एकाला संधी दिली म्हणजे ते सामाजिक ऐक्य होत नाही, ते दिखाव्यापुरतं होतं, ते बातमीपुरतं होतं. देवाभाऊनी ते नाही केलं. महाराष्ट्राची प्रगती शरद पवारांच्या काळाची झाली अशी जी धारणा आहे, हे सगळं झूट आहे, धारणा आहे. रस्ता होता का मुंबईला जायला? 95 ते 99चं सरकार यावं लागलं. आमच्या गावाकडं परळ खरसुनी गाडी यायची. आज निघाली का तिसऱ्या दिवशी माणसं पोचायची गावाकडं. कुठं आम्ही घाटात अडकलोय शिंगरोबाच्या. 95 ते 99ला सरकार आलं तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला. आज पण आम्ही त्याच्यावरून जातो येतोय. सांगण्यासारखं ह्याला काम बनायचं ज्याचा लाखो लोक रोज फायदा घेतात. मुंबईमध्ये ट्रॅफिकमध्ये लोक अडकायची. सकाळी ड्युटीला निघाला का दुपारी पोचायचा. कामावून काढून टाकायचं त्याला, काय उशीर आला, ट्रॅफिकमध्ये अडकलो. 55 उड्डाण पुलं निर्माण झाली, त्याला म्हणायचं विकास. हे काम आहे दाखवण्यासारखं. आज मी मतदारसंघात कुठं बी झालो का डांबरी रस्त्यानं जातो, ह्याला म्हणायचं विकास. नुसतं सांगायला 4 माणसं बाजूला ठेवली, त्यांनी सांगायचं हे असं केलं तसं केलं, बातम्या छापून आणायच्या. ते सगळ्या क्षेत्रात त्यांची लोक, त्यांनी ते गायाचं, कविता लिहायच्या, गाणी म्हणायची. फिल्ममध्ये कोणतरी एखादा हिरो असायचा, त्यानं तिकडं स्टेटमेंट करा. हे नाही त्याचा उपयोग. ते आता सगळं संपलं, त्याचा उपयोग होत नाही अशा सगळ्या गोष्टीचा. पण तुम्ही ही जी मांडणी करताना जी भाषा वापरता ती तुम्हाला योग्य वाटते? काय भाषा? आता काय चुकीचं बोललो का तुमच्याशी बोलताना? नाही, हे माझ्या मुलाखतीत नाही, पण एरवी तुमच्या भाषेबद्दल बऱ्याच जणांना आक्षेप असतो. नाही नाही, त्यांना आक्षेप असतो. त्यांना माझं पटत नाही ना बोललेलं. उत्तर द्यायचं नसतं त्यांना. ज्यांचा माझ्याविषयी आक्षेप आहे त्यांना माझ्यासमोर बसवा ना. तिथं त्याला बसवा, मला इथं बसवा, तुम्ही मुलाखत घ्या. म्हणजे ज्यांना माझ्याविषयी म्हणणं आहे ना, हा व्यवस्थित बोलत नाही, ह्याची भाषा चांगली नाही, ह्याचे संस्कार चांगले नाहीत, ह्याची संस्कृती चांगली नाही. आता तुम्ही राजाराम बापूबद्दल बोललातच की त्यांच्या चिरंजीवाबद्दल बोललात की त्याची अवलाद नाही म्हणून. जयंत पाटलाबद्दल तुम्ही आपण गावाड बोलतो की नाही सहज? हा, हे काय गाव नाही नाही नाही, तुम्ही समजून मी आता घ्या. ठरवलं होतं की फार प्रतिवाद कर, मला माहिती आहे तुम्ही काय नाही म्हणणार. करा ना, मी उत्तर देणार ना. समजा या जतमध्ये एक पंचायत समितीचा अधिकारी आत्महत्या करतो, आम्हाला माहीत पण नाही. तुम्ही आता आलाय, तुम्ही आज मुक्काम करा आणि तुम्ही उद्या त्या पंचायत समितीमध्ये जावा. त्या अधिकाऱ्याची माझी भेट झाली असले, मी त्याला बघितलं असला किंवा माझ्या कुणी त्याला फोन केला असला, मी म्हणेल ते ऐकेल. तुम्ही माझ्यावरती डायरेक्ट गुन्हा दाखल करा म्हणता, षडयंत्र करता, माझ्या PAचं नाव घेता, ऑफिसमध्ये नेऊन मारला म्हणता. हे कुठले संस्कार आहेत? ही कुठली संस्कृती आहे? जर समजा मी त्याच्यावरती बोललो नसतो, मराठातल्या लोकांना काय वाटलं असतं? मी एका गरीब वडार समाजाच्या अभियंत्याला दाब दिलाय, त्यानं आत्महत्या केल्या, मारलाय मी, आम्ही हे सहन करायचं कशासाठी? काय कारण? आम्ही एखादी चूक केली, आम्ही समोर जाऊ ना. पण चूक न करता आणि मग कुणीतरी षडयंत्र करेल आणि आम्ही ते सहन करेल असं होत नाही. आम्ही ते सगळं उधळून लावणार, आम्ही त्या विषयावरती बोलणार. भले मग तुम्ही राजाराम बापूच्या अवलाद नाही असं म्हटलं तरी चालेल. नाही नाही, असं तुम्ही का तिथंपर्यंत येऊ देताय? तुम्ही वेळ का आणताय ह्यासाठी? एक मी तर दहीहंडीचा कार्यक्रम घेतला होता, त्यांनी लोक पाठवली माझ्या इथं जत शहरामध्ये. व्यापारी कोण आहेत का बघा, त्याकडे वर्गणी घेतले का बघा, आणि वर्गणी घेतली असते तर त्याला 10-20 लाख द्या आणि त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा. हे कुठले संस्कार आहेत? ही कुठली संस्कृती आहे? म्हणजे उद्या तुम्हाला गोपीचंद पडळकर खंडणी गोळा करून दहीहंडीचा कार्यक्रम घेतला. इंटरेस्टिंग आहे सगळं फार. तुम्ही जे सांगता जेव्हा जयंत पाटील भेटतील तेव्हा मी हे त्यांना जरूर नाही ते माझा काही संबंध नाही. अरे माझ्यावरती तुमचं सरकार असताना महाविकास आघाडीचं केस दाखल केली, मी जिथं घरात राहतो त्या
2006 पासून मी त्या घरात राहतो आणि मी ती फसवून घेतली जमीन म्हणून माझ्यावर केस घातली. त्याला यानं 15 लाख रुपये दिले त्या माणसाला माझ्यावर गुन्हा दाखल करायला. ते आत्ता तुम्ही एक जमीन फसवून घेतल्याची बातमी. नाही 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 मागं ह्याचा तर काही संबंध नाही. 2021ला जिथं मी राहतोय तिथं आणि तुम्हाला षडयंत्र करत नाही. आता तुम्ही किती जमिनीचे मालक आहेत? माझं ॲफिडेविट आहे की त्याच्यावर आहे की वाचा की. ठीक आहे, कारण तुमच्या एका व्यवहाराबद्दलची काहीतरी 3-4 नाही नाही ते कुणी काय बोलत राहतात. मला काही गरज पण नाही जमिनीची. आमच्या आई वडिलांची आहे तेवढी भरपूर आहे आणि आम्हाला जमीन लुटायची काही आवश्यकता नाही. त्याचं काय ते लोकांना सगळ्या माहीत आहे. नाही, ती एक आजी दिसली त्याने. हो पडळकरवाडीचीच आहे. हां, पण ते खरं आहे की नाही? तुम्ही त्याची जमीन घेतली? नाही नाही कशाला मी घेऊ? काय कारण आहे? 6-6 महिने मी पडळकरवाडीला जात नाही. तुम्ही जाऊन वाडीतल्या लोकांची मुलाखत घ्या ना. असं काय नाही, ते सगळं खुलं आहे ना. त्यांना कुणी आणलं मुंबईला, कुणी नाव घ्यायला लावलं ते पण सगळ्याला माहीत आहे. आज ना उद्या ती लोक बोलतील ना या विषयावरती. ते माझ्या परत पण आले होते बरं. मुंबईतून आल्यानंतर. म्हटलं माझी तुमची गाठ नाही, भेट नाही, मी वाढीत नाही, कुणाची व्यवहार झाले का माझं नाव असं कसं होईल? आणि व्यवहार कोणी करत असेल तर ते रजिस्टर ऑफिसला जाते का? व्यवहार काय असेल घरात कोणाही होत नसतील ना. आता तुमच्या कार्यकर्त्यांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली विधिमंडळात, तर तुम्ही असं म्हणालात की तो कार्यकर्ता नेत्यांना बाया पुरवतो, असं तिथं लोक बोलतात. मग त्यात काय चुकलं माझं? त्याचं काय काम आहे? रोज तो असतो, 21 दिवस अधिवेशन आहे आणि रोज तो तिथं असतो. काय तो आमदार आहे? एक माणूस. तुम्ही मुंबईला आल्यावर किती वेळा येता विधानभवनात? जेवढे दिवस काम असेल तेवढे 1-2-4 दिवस 5 दिवस सलग माणूस येतोय ती आणि नेत्यावर भक्ती आहे. प्रत्येक अधिवेशनात त्या माणसाचं काय काम असेल? नेत्यावर भक्ती म्हणून येत असेल. काय मला काय माहीत नाही. मला काय माहीत आहे त्याविषयी? लोक सांगतात तिथं जे सांगतात ते मी सांगितलं लोकांच्या समोर. त्यात काय एवढं? काय झालं तुम्हाला मी सांगतो. नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि आता संग्राम जगताप ही सत्ताधारी घटक पक्षातली मंडळी ज्या पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य करतात, त्यानंतर महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे ती कशी लयाला मला चालली तुम्ही आहे. सांगा संस्कृती म्हणजे काय? मी किमान नाही सांगा ना. म्हणजे आम्ही एक त्यात दुरुस्ती सोबरपणा करू. पाहिजे, आम्ही त्यात दुरुस्ती करू ना. सोबरपणा पाहिजे. आता महाराष्ट्राची तुम्ही जर संस्कृती म्हणजे काय ह्यात आम्ही दुरुस्ती करू. नाही, तुमचं म्हणणं काय ते मी ऐकलंय. तुमचं असं म्हणणं आहे की हे जे प्रस्थापित सांगतात तीच संस्कृती का, असं तुम्हाला म्हणा? होत नाही तशी संस्कृती. दुसरं काय असेल तर आम्ही त्यात माफी मागू. जे म्हणायचं ते सोबर पद्धतीनं शांततेनं नाही बोलतायत. नाही असं काय? आता संग्राम जगताप काय बोलले? काहीच नाही बोललं बिचारा. ते बोलत ते पत्रकार वाटते तर तुम्ही पण घेऊ नका. आता ह्यात काय संस्कृती बिघडायचं कारण आहे? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लँड जिहाद झाला आहे. जमिनी हडप केलेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लव जिहाद होता. मी स्वतः 3 दिवसाच्या दौऱ्यावरती होतो. म्हणजे त्याची वाच्यता नव्हती. मी त्या प्रत्यक्ष मुलींना भेटलोय, त्यांच्या आईवडिलांना भेटलोय 3 दिवस. तुम्ही पण भेटल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. असे अनेक प्रकार आहेत. हे काय आम्ही काहीतरी वादग्रस्त बोलतोय, वातावरण गडूळ व्हावं यासाठी नाही बोलत. लोकांना ह्या विषयावरती कळायला पाहिजे ना काय चाललंय नेमकं, कशा पद्धतीचे षडयंत्र सुरू आहेत, कशा पद्धतीची प्लॅनिंग सुरू आहेत. आपण बोलायला नको. पण त्यामुळे तुमच्या बोलण्यात धार्मिक विध्वंस जास्त वाढतोय असं नाही वाटत? कशाचं काय काय वाढतंय? हिंदू मुसलमान जास्त होत आहे. काय होतं? कुठं काय दंगल झाली? सोलापुरात झाली मध्ये एकदम. कधी? अहिल्यानगरमध्ये काय ते त्यांनी काही रस्त्यावर लिहिलं आणि त्याच्यावर बराच वाद झाला. तुम्ही जिथं भाषण करून गेला त्या यवतमध्ये दुसऱ्या दिवशी दंगल झाली. तुम्ही आता मला सांगा, यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडून टाकला, सगळा फोडून टाकला. मग हे कुठली संस्कृती आहे? यवतमध्ये काय कुणाचं काय झालं होतं आधी? यवतमध्ये तर कुठलं भाषण झालं नव्हतं. यवतमध्ये कुठली सभा झाली नव्हती. यवतमध्ये गोपीचंद पडळकर गेला नव्हता, नितेश राणे गेले नव्हते, संग्राम जगताप भैया गेले नव्हते. यवतमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तुम्ही तोडफोड करताय, त्याच्यावरती आपण बोलायचं नाही? कसं काय शक्य होईल? पुणे जिल्ह्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये तो चांदशेख नावाचा तो अश्लील कृत्य केलं, व्हिडिओ आला समोर, लघुशंका केली मूर्तीवरती. आता ह्याच्यावरती बोलायचं नाही? ही तर आता त्या राजगीर ऋतुजा तिनं सुसाईड केली धर्मांतरण जबरदस्ती करत नाही म्हटल्यावर. गर्भसंस्कार तुम्ही ख्रिश्चन पद्धतीने केले. वेल एज्युकेटेड पोरगी आहे, तुम्ही त्यांच्या आईवडिलांची मुलाखत घेऊ शकता. लग्न तर फसवून केलं आणि परत तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती करताय, तेव्हा बोलायचं नाही का आम्ही?
मग तो जतमध्ये तुम्ही स्थिरावलात, आता काय बारामतीत जाऊन विधानसभा लढण्याचा विचार नाही पुन्हा? पार्टीनं मला इकडे पाठवलंय, पार्टी पाठवलं तिकडं मी हम्म. माझ्या हातात तुम्ही आता फडणवीसांची खरं म्हणजे मला पहिल्या 2-4 फळीतले मुख्य कार्यकर्ते दिसतात. तुम्ही कार्यकर्ते त्या पक्षाच्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रचंड विश्वास आहे तुमच्यावरती फडणवीसांचा. विश्वास असणार की. काय माया प्रेम काय आहे काय नेमकं फडणवीसांचं तुमचं? अरे तो नेता आमच्यासाठी खूप वेगळा आहे. उलट मायामुळे त्यांना त्रास होतो, लोक त्यांना टार्गेट करतात, परंतु महाराष्ट्राचं काही कल्याण होईल ते या माणसाकडून होईल. ते त्यांना टार्गेट झालं तुम्हाला फोन करत नाहीत का, अरे बस करा हे म्हणून? नाही साहेब झापतेत की मला. किती वेळेला सापला? बऱ्याच झापले. तुमचं काय उत्तर असतं त्याला? नाही परत हे मला डिवोर्स देऊ, मी का बसत नाही. मग हे तुम्ही त्यांना सांगता नाही साहेबांना मी काय सांगत नाही, मी ठीक आहे म्हणतो. का मध्ये ते तुम्हाला म्हणाले तुम्हाला फार मोठं राजकीय कारकीर्द आहे, पडळकरांनी जरा जपून बोलायला पाहिजे? मला वाटलं तुम्ही थांबचाल, पण पुन्हा ते उत्तर सभेमध्ये त्याच्यावर अजून स्फोट. मग तुम्ही मला शिव्या देणार इथं, साहेबांच्या बद्दल काही बोलणार, मग मी ग बसायचं का सांगा तुम्ही? हे कधी झालं? 18 तारखेला. 19 तारखेला साहेबांचा मला फोन आला, तू या विषयावरती बोलू नको. मी मीडियात सांगितलं साहेबांचा मला फोन आले, मी या विषयावरती बोलत नाही. ह्यांनी 22 तारखेला सभा घेतली सांगलीमध्ये. 22 आई म्हणून शिव्या सभेत. तुम्ही ऐकाय की सगळं ते साहेबांच्या विषयी चुकीचं, साहेबांच्या सौभाग्यवतींच्या विषयी चुकीचं. मला गोप्याशिवाय तर कोणच बोलत नव्हतं त्या सभेमध्ये. 22 झाली, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 1पर्यंत मी काहीच बोललो नाही. ही सुसंस्कृती आता कोणी बोलला नाही. यार त्याला विधानसभेचा आमदार आहे, त्याला गोप्या म्हणू नका, साहेबांच्याबद्दल चुकीचं बोलू नका, साहेबांच्या वहिनीच्याबद्दल काही चुकीचं बोलू नका, असं कोणच बोललो नाही. आम्ही निषेध करतो. एकदम संस्कारी हे लोक होते, काहीच बोलले नाहीत. संस्कारी शब्दाला बरेच तुम्ही वजन देऊन बोलताय. नाही हे लय झालंय हो, अति झालंय संस्काराचं. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचे संस्कार सगळं माहीत आहे तुमचं. हळूहळू सगळं काढतोय मी, काय ठेवणार नाही शिल्लक. सगळे तुम्ही काय काय कल्याण केलंय, कधीपासून केलंय, सगळं काढायचं आहे मला. म्हणजे हळूहळू काढायचं. थांबणार नाही आता? हे नाही यांचं सगळं उघडं करून टाकायचं आहे. गावात जायच्या लायकीची हे राहिली नाही पाहिजेत आणि राहणार नाहीत, माझा शब्द आहे. हे जे आता रुबाबात फिरतेत का नाही, बेंद्राला सणाला कसा बैल असा झुलीविली घालून असा चालतो, तसं हे चाललं आहे ह्यांचं. यांना सगळं उघडं करायचं आहे, काय ठेवायचं नाही यांचं शिल्लक. थँक्यू सो मच. बसा. तुमच्या लक्षात आलं असेल की मी एकही प्रतिवाद करणारा प्रश्न केला नाही. त्याचं कारण आहे की त्यांना प्रतिवाद करून उपयोग नाही हे मला माहिती आहे. त्यांचा स्वतःचा एक काहीतरी धोरणात्मक निर्णय झालेला आहे, त्याप्रमाणे ते बोलत आहेत. बरं, ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत संस्थेबद्दल जे बोलले ते मी त्यांना जाणीवपूर्वक नाही विचारलं, कारण त्याची चर्चा महाराष्ट्रात गेली काही वर्ष आहे की कर्मवीर भाऊरावांच्या संस्थेमध्ये शिक्षकाकडनं पैसे घेण्यासारखे सुद्धा गैरप्रकार झाले. तिथल्या अनेक गोष्टीबद्दल लोक बोलत आहेत आणि त्या संस्थेचं अध्यक्षपद हे श्री शरद पवार यांच्याकडे आहे. अपेक्षा अशी होती की तिथे कर्मवीरांना जसं अपेक्षित आहे तशा पद्धतीनं व्हावं. हॅविंग सेड दिस, ज्या पद्धतीची भाषा गोपीचंद पडळकर वापरत आहेत त्याबद्दल खरोखर महाराष्ट्रामध्ये असं बऱ्याच जणांना वाटतं, ते त्यांना आवडणार नाही, की अशी भाषा त्यांनी अवॉइड करायला हवी. ही महाराष्ट्राची पद्धती नाही. अर्थात त्यांचं स्वतःचं काहीतरी म्हणणं आहे की त्यांना अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप केले की मग त्याला ते उत्तर देणारच आहेत. मला फक्त एकच याच्यातनं असं दिसतं आहे की जे आजपर्यंत नव्हतं चर्चेमध्ये, असे अनेक विषय ह्या निमित्ताने चर्चेत येत आहेत. चांगले की वाईट ते तुम्हीच ठरवा, कारण आत्ता एकतर ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण आहे ते मला नाही वाटत की इथून पुढच्या काळामध्ये तरी ते सावरेल, थांबेल. इनफॅक्ट जे मंथन सुरू आहे त्यातनं अनेक नव्या गोष्टी आपल्याला कळत आहेत आणि मला त्याच्यात समाधान वाटतं की ह्या निमित्ताने ही चर्चा तरी लोकांसमोर येते. पुन्हा तोच मुद्दा, चांगलं की वाईट ते तुम्ही ठरवा, कारण हे एकदा मंथन झालं पाहिजे. कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, जत.